महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढायला सक्षम आहे। भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरेंनी सुद्धा आता एकला चलो रेचा नारा दिलाय। आमची महायुती करण्याची तयारी असल्याचंही गोरे यांनी नमूद केलंय। शिवसेनेमुळे मनसेचं नुकसान झालं असं म्हणणारे ते मोठे नेते आहेत, असं म्हणत संजय राऊतांची गोरेंनी खिल्ली उडवली आहे। देर आए दुरुस्त आए असंच पालकमंत्री पदांबाबत घडणार आहे। सर्व जिल्ह्यांना योग्य ते पालकमंत्री मिळतील असा विश्वास सुद्धा गोरे यांनी व्यक्त केलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अजून चौकशी सुरू आहे। पोलिसांवर कोणताही दबाव नाही, त्यामुळे आंदोलन करून पोलिसांचा वेळ त्यात वाया घालवू नका। यंत्रणांना तपासावर लक्ष केंद्रित करू द्या, असं आवाहन गोरे यांनी केलंय। तसेच आळंदी आणि बुलढाण्यात अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना घडल्यात, त्यामुळे केवळ मुली नव्हे तर मुलांच्या सुरक्षेचा देखील प्रश्न ऐरणीवर आलाय। त्या अनुषंगाने निवासी शाळा आणि हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही लावण्याची गरज असल्याचं गोरे म्हणाल्या। नीलम गोरे आज शिरूर तालुक्यातील कवठे एमआई येथे आल्या होत्या, त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय। पाहुयात काय म्हणाल्या नीलम गोरे। पालक मंत्री लवकरच नेमले जातील। मुळामध्ये प्रत्येकाच्या भागामध्ये त्यांना स्थान अपेक्षित असतं, कारण तिथल्या प्रश्नांना न्याय द्यायचा असतो आणि काही गोष्टीमध्ये म्हणतात की देर आहे दुरुस्त आहे, तसे पालकमंत्रीपदही लवकरच जाहीर होतील आणि त्यामध्ये त्या जिल्ह्यांना न्याय दिला जाईल आणि जे जिल्ह्यामध्ये तेवढे लोकप्रतिनिधी नसतील तर त्याची सुद्धा काळजी घेतली जाईल असं मला वाटतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, मात्र अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जातो। एक असं आहे की न्याय मिळण्याच्यासाठी म्हणून तपासी यंत्रणा काम करतात आणि त्या तपासी यंत्रणांवर दबाव येऊ नये असं लोकांना वाटतंय आणि म्हणून लोक त्यांच्या मंत्री म्हणून राजीनाम्याची अपेक्षा धरत आहेत। पण मुळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते की देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे जे सरकार आहे त्याच्यावरती सन्माननीय मोदी साहेब आणि अमितजी शाह यांचं त्यांना मार्गदर्शन आहे। त्यामुळे तपासामध्ये जे जे येईल त्याच्यामध्ये जे जे धागेदोरे मिळतील त्या प्रत्येक धागेदोऱ्याच्या वरती काम केलं जाईल। जे SIT मध्ये अधिकारी आहेत त्यांना मी अनेक वर्ष ओळखते आणि एक ते निस्पृह आणि चांगले अधिकारी काम करणारे आहेत। त्या तपास येण्याच्या आधीच पुढच्या मागण्या करणं, या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय काय आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील। पालकमंत्री काय असावा किंवा ते मंत्रिमंडळात असावे का असू नये, या सगळ्याच्या बद्दल ही राजकीय आंदोलनं आहेत असं मला वाटतं। यापूर्वी अनेक मंत्र्यांवरती आरोप झाले होते, मागच्या सरकारच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले, मात्र सुरेश धसांनी काय आरोप केलेले आहेत? धनंजय मुंडेंना पाठीशी घातले जाते पुढे। सुरेश धस एक अतिशय जागृत आमदार आहेत आणि त्यांना हेही माहिती आहे, तेही स्वतः राज्यमंत्री होते दुग्ध विकास विभागाचे। तर असे मंत्र्यांवरती अनेक वेळेला आरोप होतात, त्या आरोपात तथ्य असेल तर नक्कीच सरकार त्याची दखल घेतं, त्याची तपासणी करतं आणि ते योग्य ते पावलं उचलत असतात। परंतु राजकीय मतभेदातून एखाद्या गुन्ह्याचा तपास व्हावा किंवा होऊ नये या दोन्ही गोष्टी गैर आहेत असं मला वाटतं आणि जे जे बळी पडलेले आहेत त्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, ही जी भावना आंदोलकांची आहे त्या भावनेचा मी सन्मान करते। परंतु साक्षीदार तपासणं, धागेदोरे तपासणं, पुरावे तपासणं हे काम करण्याच्या ऐवजी पोलिसांना जनतेचाच बंदोबस्त करायला लागला तर त्यांना या कामासाठी वेळ कधी मिळणार? म्हणून पोलीस डिपार्टमेंटचं नीतिधैर्य खच्ची होईल अशा प्रकारे कोणी वर्तन करू नये असं मला वाटतं। शिवसेनेमुळे मनसेचं नुकसान झालंय आणि शिंदेमुळे मनसेला महायुतीत समावेश होता आला नाही असा आरोप होतोय, काय सांगाल? असा आरोप ज्यांनी केलेला आहे ते मी वाचलं वर्तमानपत्रामध्ये, ते फार मोठे नेते आहेत, सर्वोच्च न्यायालय एवढे मोठे तसं नाही म्हणता येणार पण मोठे नेते आहेत, त्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही। शिंदे साहेबांच्यामुळे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना संजीवनी मिळाली हे आज आपण इथे बघतोय आणि प्रत्येक ठिकाणी अनेकांना औषध पाण्यापासून मदत करण्यापासून ते मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या गौरवासाठी म्हणून किंवा सीमावासियांच्या प्रश्नासाठी स्वतःचं संपूर्ण स्वत्व पणाला लावणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे आहेत। अशा वेळेला अशा काही गोष्टी झाल्या असतील तर मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी वड्याचं तेल ते वांग्यावर काढतायत असं मला वाटतं। असं वाटतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होतीये, त्यामध्ये मात्र भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाहीये। भाजपच्या स्वबळावरती महापौर करण्याचा नारा भाजपने दिलाय।
नाही, मी आज त्याच्यावरती महाराष्ट्र टाइम्समध्ये स्टेटमेंट केलेलं आहे आणि मी असं म्हणते की मुंबई, ठाणे आणि MMR रिजनमधल्या सर्व महानगरपालिका म्हणजे मीरा भाईंदर आलं, अंबरनाथ, बदलापूर, कुळगाव आलं, या कल्याण आलं, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजप शिवसेना यांची युती होऊ शकेल आणि ती युती व्हावी म्हणून आमचा प्रयत्न असणार आहे. इतर सर्वच नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदात सुद्धा महायुती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. परंतु ज्या ठिकाणी काही कारणामुळे युती होणार नाही त्या ठिकाणी शिवसेनेची सुद्धा स्वबळाची तयारी आहे. त्यामुळे मुंबई आणि अन्य ठिकाणी युती व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. राज्यामध्ये महायुतीला एवढं घवघवीत यश मिळालं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीमध्ये बिघाडी का होतीये? बिघाडी वगैरे काही नाहीये. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलेलं आहे. ही माझी 5वी-6वी निवडणूक मी जवळून बघते आणि अनेक पिढ्या तरुणांच्या आता समोर आलेल्या आहेत की ज्यांनी विधानसभेत काम केले, लोकसभेत काम केलेले आहे आणि त्यांना सुद्धा स्थान देणं हे फार आवश्यक असतं. आणि म्हणून या तरुण पिढीच्या मध्ये बघा, मी तुमच्यात सुद्धा बघते की 10 वर्षापूर्वी जे पत्रकार होते त्याच्याची तुमची तरुण पिढी आलेली आहे. त्यामुळे तरुण पिढी येताच कामा नये असं तर म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. विद्येचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं आणि वारकरी शिक्षणाचं माहेरघर म्हणून आळंदी ओळखली जाते. आळंदीमध्ये अनेक वारकरी शिक्षणाच्या संस्था आहेत, मात्र अनैसर्गिक अत्याचाराचे जे प्रमाण आहेत ते आळंदी नगरीमध्ये वाढताना पाहायला मिळतंय. एकंदरीत सरकार म्हणून याकडे कशा पद्धतीने पावलं उचलली? एकाच चिखलीमधली घटना समोर आलेली आहे की ज्याच्यामध्ये रेक्टरनी असा अत्याचार केलेला आहे. सामाजिक न्याय विभागाचा हॉस्टेल आहे. आळंदीमध्ये ही जी मुलं शिकायला येतात त्यांच्यावरती त्यांच्या शिक्षकाने अत्याचार केलेला आहे. बुलढाण्यामध्ये पण असाच काही प्रकार घडलेला आहे. तर माझे हे तिन्ही प्रकार अत्यंत निषेधार्ह आहेत. पण फक्त हा मुलींच्या पुरता प्रश्न राहिलेला नाहीये, मुलग्यांवर पण अत्याचार होत आहेत. तर मला असं वाटतं की CCTV बसवणं या ठिकाणी की जेणेकरून भलत्या वेळेला तो मनुष्य जर का मुलांच्या खोलीत गेला तर ते आयडेंटिफाय होईल आणि त्या CCTVचं मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती पोलिसांची त्याच्या ऑफिसमधल्या कामावरती थोडी देखरेख असणं हे जसं गरजेचं आहे तसं मला असं वाटतं की सामाजिक न्याय विभाग, आदिवासी आश्रमशाळा यांनी सुद्धा पालकांच्या सुरक्षिततेचं धोरण करणं खूप गरजेचं आहे. आणि 4थ्या महिला धोरणाच्या नुसार या विविध डिपार्टमेंटनी सुद्धा निवासी मुलांच्यासाठी सुरक्षिततेच्या योजना राबवल्या पाहिजेत.